नमस्कार. तुम्ही लेखिका आहात असं मला आताच कळलं. मी सुद्धा किंचित लेखक आहे बरं का. म्हणजे वृत्तपत्रात, जनमानसात लोकांची गाऱ्हाणी आणि वाचकांची पत्रे यामध्ये काही ना काहीतरी सतत लिहित असतो. काहीच नाही जमलं तर मग निदान LIC चे फॉर्म तरी लिहित असतो. म्हणजे सतत लिहित असतो. तुम्हाला बघून मला फार आनंद झाला, फार आनंद झाला. पण मला मुळीच आनंद झाला नाही. इडियट. अहो काय चालवलंय हे? कुणी पाहिलं तर काय म्हणतील? कोण पाहतंय? या हॉटेलमध्ये जो तो आपल्या ह्याच्यात. शिवाय अजय सुद्धा बाहेर गेलाय. सुनबाई अगदी वेळेवर आली. आता तूच फैसला कर. थकलेल्या बायकोचे पाय नवऱ्याने दाबणं यात गैर काय? निलेशचा तुला काय अनुभव आहे? निलेश असेल तुमच्यासारखा वाह्यात, पण सुनबाई मर्यादशील आहे. तुमच्यासारखे. होच मुळे. होच मुळे. पण मला हे कळत नाही, आपल्या माणसाची सेवा करणं हा काही फौजदारी गुन्हा आहे? आम्ही आजारी पडलो, तुम्ही नाही वॉरंट काढली? पडून राहा, पडून राहा, पडून राहा. काय बोलता काका? मी तुमचं भांडण मिटवू? मिटव. गेली 40 वर्ष हे असं चाललंय. काय म्हणणं आहे तुझं? मला असं म्हणायचं, काय? सून हजर असताना सासऱ्यानं सासूची सेवा करावी. वा. हॅलो सुनबाई, काय घेऊन आलीस ग? हे काय? साडी आणि नथ परत घेऊन आलीस? हो, मला वाटलं तुम्ही देवळात जाताना नेसायला दिलीत. व्हेरी गुड. आई जे देते ते परत घेण्यासाठी. आम्हाला झालेली मुलं जगली. अजयला आम्ही मुलगा मानला. तुला मुलगी मानली तर चालेल? घे तिसाठी. चंदन, ए चंदन, अगं किती ठिकाणी शोधलं तुला मी. तू जेवलीस का नाही? तुझी तब्येत बरोबर आहे ना? बघा निलेश किती काळजी घेतो बायकोची. नाहीतर तुम्ही उलटा चोर कोतवाल को डाटे. काकू, मी चंदनला घेऊन जाऊ? हो, घेऊन जा ना. सुनबाई, आधी नवरा मग आम्ही. येतो काका. या चल. चंदा, सॉरी. ए चंदा, ए छोड़ देना यार, गुस्सा थूक दे. हात मत लगा. अरे एवढा गुस्सा एवढ्याशा गोष्टीवरून? ए चंदा, गुस्सा आला ना तर फार सुंदर दिसतेस. ये ना, तू हवीस मला. चला, कोठेवाले आणि घरवाले दोन्ही कामं जमायची नाहीत मला. अरे ठीक आहे, एवढा नखरा नाही पाहिजे. तू नाही तर तुझ्यासारख्या 56 भेटतील. अरे जा, कशाला तर माझ्याकडे झक मारायला? फुक्कट नाही आलो, पैसे मोजले. नखरा करते चाली. जायला पैशाचा रुबाब दाखवतोस या चंदाबाईला काय? शेठ, हो मेरे राजा, अरे उठ ना. अरे थूक दे कुछ यार, रात झाली बघ. उठ. तुझा उपास आहे ना, मग अब झोप ना. अरे काय बिघडलं माझा उपास असल्या म्हणून? बरं बाबा, माझा नवरा म्हणून नाही, निदान हे गिऱ्हाईक जिंदगीभर मिळावं म्हणून तरी. अरे मेरी चंदा राणी. मग आता या राणीसाठी एक काम करायचं. काय? काका काकू असेपर्यंत मला दारू घ्यायचा आग्रह करायचा नाही. का? कारण दारू प्यायल्यावर माणूस खरं बोलतो. चालेल? नाही ना. दुसरं म्हणजे दारू न घेण्यातही एक प्रकारची नशा असते, हे आज समजलं मला. तेही खरंच म्हणा.
कोण म्हणत फक्त दारूतच नशा आहे म्हणून? या या या. नमस्कार. काय तयार आहे ना? हो हो, उत्तम पैकी भांग घातल्या या पिढ्यात. सकाळ संध्याकाळ मिळून 8 दिवस पुरेल तुम्हाला. वा मस्त नशा येईल बघा. वा वा पुजारी बाबा, अहो हे घ्या 100 रुपये आणि माझ्या नावानं जेवढे अभिषेक करता येतील तेवढे करून टाका देवीला. वा वा, तुमच्या रूपाने देवच पावला. चंदन, आई चंदन. सकाळी सकाळी कुठे गेलं तशी शेख. गलती दिसलं नाही यार. हा हा अहो हा. कोठे गेला होता? मी जरा देवळात गेलो होतो. देवळात? आणि तू? हा मग तू आपल्यासाठी एवढा देवधर्म करतेस, उपास तापास करतेस, मग मी माझ्या बायकोसाठी काही करायला नको? हा घे प्रसाद. प्रसाद? कसला? अगं तो आपला शंकर का महादेव आहे ना त्याचा. हा घे. अरे महादेव आणि शंकर दोन्ही एकाच देवाची नावं. हं? घे आणखीन घे. हा काय सुनबाई? हा अगं चोरून काय खाते? चिंचा का आवळे? नाही ना काका, हा शंकराचा प्रसाद आहे. घ्या ना. नको काका, तुम्ही नका खाऊ. मी काय नास्तिक आहे? अहो पण ओम नमः शिवाय. काका पार्वती देवी की विजयाचो. या विमा बाबू, येतो, अगदी येतो. वेळेवर आला. काय झालं? अरे वा, तुम्ही पेढे सुद्धा आणलेत. म्हणजे निलेश बाबूकडून माझ्या विम्याचं काम केलं की काय तुम्ही? विमानंतर नंतर आधी हा शंकराचा प्रसाद. शंकराचा प्रसाद चांगला आहे. ए नको. अरे काय काय बघू, हा? खा खा. हा? हा. एकटे खाऊ नका, मग सगळ्या हॉटेल भर वाटा. हा पेढा. हा? हे वाटून का? नको काका, अहो घोटाळा होईल. तू घाबरे. अरे प्रसाद सगळ्यांनी वाटून घ्यायचा असतो. बरोबर. हो विमा बाबू, हा? सगळ्यांना वाटा. बर. हा हो, थोडा शिल्लक ठेवा. हा? नको. याची काकू अजयला घेऊन डॉक्टर कडे गेली आहे त्यांच्या करता. नको. तू घाबरे. हा चला चला. काका माझा ऐका. ए वेळ असला तर रूमवर चल, बुद्धिबळाचा डाव टाकू. बुद्धिबळाचा डाव काय टाकताय? माझी बुद्धी भ्रष्ट व्हायची वेळ आलेली आहे. बुद्धू कुठला? देवा शंकरा, तुझा प्रसाद मिळणार आहे बघ सगळ्यांना. नमिताजी काय? हा पेढा घ्या, देवाचा प्रसाद. प्रसाद? हा? विमा बाबू, हा? खरं म्हणजे मी नास्तिक आहे, हा? पण तुम्ही म्हणताय म्हणून मी हा पेढा खाते. अरे वा, बम बोले ना. शंकराचा प्रसाद. अहो मॅनेजर साहेब, पेढा अरे घ्या. वा. बम बोले ना प्रसाद. किती चालला रे विमा बाबू? कोण आहे? अरे पीटर, हे घे, हे पेढे घे, सगळ्या हॉटेलला वाटून टाक. सगळ्यांना? हा, बंबोलीनाथचा प्रसाद आहे मोठा. जा. वाटतो बरं. 1 4 2 7 नाही 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 1 3 2 हा चित्रा मी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. कॅमेट, कुठं पाहिलंय हिला? कुठेतरी पाहिलंय मी. लाज नाही वाटत एका सभ्य स्त्रीशी लगट करताना? सभ्य? हो, माझी सून आहे ही. सोन शक्य नाही, काहीतरी घोटाळा आहे. काय म्हणावं निलेश तुला? देवाचा प्रसाद म्हणून भांग खायला घातलीस आपल्या बायकोला. काकू, त्याचं काय झालं की? तुम्ही पुरुषांनी शेण खाल्लं तरी चालेल, पण कुलवंताच्या सुनेला हे शोभतं का? अरे खानदानी स्त्रीच्या खांद्यावरचा पदर जरा जरी ढळला तरी तिला मेल्याहून मेल्यागत होत. काकू, तुझी काय चूक पोरी? हा निलेश एक पोरकट आहे, पण तुझे काका एवढे मोठे याना तरी. आता मला काय माहिती त्यांनी दिलेला प्रसाद हा असा प्रसाद निघेल म्हणून.
तरी बरं रिटायर होण्याआधी 2 वर्ष नशाबंदी खात्यात होत. हो. साऱ्या हॉटेलात तमाशा केला. घोडा काय झाला, गाढव काय झाला. छी, जनाची नाही तरी मनाची तरी. राणी साहेबा, गुन्हा कबूल कबूल. काकू, मी हे चुकले, मला क्षमा करा. काकू, माझंच चुकलं, पण लहानांचं चुकलं की मोठ्याने क्षमा करायला हवी ना. हे बघ काकू, वाटलंच तर या सगळ्यांच्या वतीनं मी कान पकडून उठाबशा काढतो, मग तर काही झालं. नको बरं. पोरी, तू आता झोपून राहा, म्हणजे बरं वाटेल. हं?